अरे अथर्व, लास्ट बेंचर ओळखलं का? हो संकर्षण, फर्स्ट बेंचर. तुझ्यामुळे आम्हाला सतत वर्गाच्या बाहेर उभं राहावं लागायचं. हो, पण तुम्ही वर्गाच्या बाहेर उभे राहायचं म्हणून तर आमचं शिक्षण नीट झालं. हो, तुम्ही मॅडमच्या पुढे पुढे करून सतत 10 मार्क वाढवून घ्यायचा. हो, पण तेच 10 मार्क मिळवायला तुम्हाला कॉप्या करायला लागायच्या. शाळेत टॉपर होतास, आता काय करतोस? MNC मध्ये कामाला आहे मी. MNC मध्ये वर्षाला 25 लाखाचं पॅकेज आहे मला. अरे वर्गाच्या बाहेर थांबलो म्हणून जगाकडे वेगळ्या नजरेने पाहिलं. आज माझी 7 अमृत तुल्य आहेत. मी ही वर्षाला 25 लाखच कमवतो. नाही बरोबर आहे, पण रिस्पेक्टेड जॉब नाही ना. अरे हीच रिस्पेक्टेड लोक माझ्याकडे येऊन उधारीने चहा पितात. गणितात सतत नापास व्हायचास, हिशोब तरी लागतो का? आम्हाला हिशोब करताही येतो आणि माणसांनाही हिशोबात ठेवता येतं. मी जग फिरतो, जग विमानाने. माझं नाव असं रोज पेपरामध्ये येतं. त्याच पेपरवर मी वडापाव विकतो. मला स्वतःची केबिन आहे. माझे ज्युनियर माझ्या पुढे असे सर 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 करतात. तुझे सिनियर माझ्या पुढे उभं राहतात. दादा चहा झाला का असं विचारतात. खरं बोलतो, पण खरं सांगू का, मला पण सारखा विचार यायचा की तुझं पुढे कसं होणार. अरे बापरे, एवढी माझी काळजी? मग अरे, तू शाळेला स्पोर्ट्स मध्ये मेडल जिंकून द्यायचास, मला फार भारी वाटायचं. हो, तूही आपल्या शाळेसाठी ऑलिम्पिक जिंकला होतास. ऑलिम्पियाड. प्रत्येक जण आयुष्यात काहीतरी ना काहीतरी करतोच ना रे. खरंच आहे रे. उगाच आपण शाळेमध्ये तेव्हा फर्स्ट बेंचर आणि लास्ट बेंचर असं करत बसलो. शेवटी जिंदगी सगळ्यांना एकाच बेंचवर आणून बसवते. खरंच. चल आता प्यायला बसू. काय? चहा. हा चहा. काय रे अथर्व, तिथे सुदामेचे पोहे आहेत का? आता तुला का राडे घालायचे?